बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीची बंदची हाक भाजपची संस्था असल्यानंच पाठीशी घालण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडी नेत्यांचा सरकारवर आरोप। बदलापूरचा आक्रोश राजकीय हेतूने प्रेरित, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप। आंदोलनासाठी गाड्या भरभरून आणल्याचा शिंदेंचा दावा। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या कोठडीत वाढ, सत्र न्यायालयाकडून 26 ऑगस्ट पर्यंत कोठडी, आरोपीचं वकील पत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांचा नकार। बदलापूर आंदोलनामधील 22 आरोपींना न्यायालयीन कोठडी, रेल्वे कोर्टामध्ये आंदोलकांना केलं सादर अजामीनपात्र कलम मागे घेण्याची वकिलांची आक्रमक मागणी। उज्ज्वल निकम भाजपचे नेते असल्यानं बदलापूरची केस त्यांच्याकडून काढून घ्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर काँग्रेसचे दिग्गज वकील अतिरेक्यांची केस घेतात त्याचं काय, निकम यांचा पलटवार। बदलापूर घटनेविरोधात काँग्रेसची मंत्रालयाबाहेर निदर्शनं, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवारांची पोलिसांशी वादावादी। निवडणूक लढण्याविषयी 2 महिन्यात निर्णय घेणार, मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती। सरकार निवडणुका लांबवत असल्यानं 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याचा जरांगेंचा दावा। भाजपच्या समरजित घाटगेंचा शरद पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर, 23 ऑगस्टला कार्यकर्ता मेळावा। घाटगेंची काल फडणवीसांशी चर्चा, घाटगेंना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गोंदिया दौऱ्यावर, गोंदियामधील कार्यकर्त्यांना निवडणुकीबद्दल मार्गदर्शन। शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी होणार, शासनादेश जारी। एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारला खडबडून जाग। पॅरिस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेची आज कोल्हापुरात जंगी मिरवणूक, ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। कोल्हापुरात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळ यांना धक्काबुक्की। ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या स्वागत यात्रेला पोलीस अधीक्षकांनीच लावलं गालबोट। पुणे झेडपीचे माजी सभापती मंगलदास बांदल ईडीच्या अटकेत, ईडीच्या छाप्यामध्ये घरामध्ये 5.5 कोटींची रोकड आढळल्यानंतर कारवाई। रक्षाबंधनाला प्रवासी बंधूंकडून एसटीला 121 कोटींची ओवाळणी, सलग सुट्ट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।